नायलॉन मांजाची अवैध विक्री करणारा जेरबंद. 70,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरात नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री व वापर यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनांनुसार गुन्हे शाखा युनिट 2ने मोठी कारवाई करत एका तरुणाला जेरबंद केलंय. या कारवाईत नायलॉन मांजाचे 66 गट्टू, बॉबिन व 7 प्लास्टिक चक्री असा एकूण 70,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 14 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी माहिती घेत असताना उपनगर परिसरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सूर्यसुंदर अपार्टमेंट, जगताप मळा, उपनगर येथे सापळा रचून यश मनोहर काळे, उपनगर नाशिक यास ताब्यात घेण्यात आलं. आरोपीकडून मोनोफिल गोल्ड कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे 66 नायलॉन मांजाचे गट्टू व 7 प्लास्टिक चक्री विक्रीच्या उद्देशानं बाळगत असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी जप्त मुद्देमालासह उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व यांच्या पथकानं केली आहे.